बघा काय मस्त चीज मेल्ट झाला आहे ना, किती मस्त दिसत आहे ना. तर आज आपण इथे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त चीज मेल्ट झालेले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे चीज बॉल्स बनवणार आहोत, जे की चवीला तर अप्रतिम लागतातच, पण बनवायलाही ते तितकेच सोपे आहेत. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी चीज बॉल्स बनवण्यासाठी 5 मीडियम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे उकडून घेतल्यानंतर ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला वापरायचे आहेत. आता यामध्येच आपल्याला एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कांदा, शिमला मिरची आपल्याला जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे बाइंडिंग करताना मदत होईल. आता यामध्ये आपल्याला स्वीटकॉर्न घालायचं आहे. तर इथे मी साधारण 1 वाटी कच्चा स्वीटकॉर्न घेतलेला आहे. फ्रेश स्वीटकॉर्न नाही मिळाला तर फ्रोझन स्वीटकॉर्न यामध्ये तुम्ही घालू शकता. स्वीटकॉर्न यामध्ये घालत असताना तो आपल्याला थोडा मोठा मोठा चिरून घालायचा आहे. अख्खे स्वीटकॉर्न घालू नका, नाहीतर चीज बॉल्स तळताना ती फुटण्याची शक्यता असते. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा मिक्स हर्ब्स, 1 मोठा चमचा ओरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि 4 टेबलस्पून ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवले आहेत. कसे बनवायचे ते पुढे सांगेनच. आता हे सगळं आपल्याला हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे कमी जास्त असतील त्यानुसार सिझनिंगचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तसंच बटाटा उकडताना काळजी घ्यायची आहे की बटाट्यामध्ये जास्त पाणी राहायला नको किंवा ते जास्त ओव्हरकुक व्हायला नको. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, छान एकजीव करून घेतलं. त्यानंतर हे मिश्रण मला थोडं सैल वाटत आहे, म्हणून यामध्ये मी अजून थोडं कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स घालून याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. या मिश्रणातील छोटासा गोळा हातावर घेऊन बघायचा, गोल करून बघायचा, हाताला चिटकत नाही, ओलसर वाटत नाही, म्हणजे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं. परफेक्ट मिश्रण तयार झालं. आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपण चीज बॉल्स बनवणार आहोत. हे चीज बॉल्स डीप करण्यासाठी इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी लागणार आहे. तर इथे मी 4 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यातच मी चिमूटभर मीठही घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून सेमी थिक कन्सिस्टन्सीची आपल्याला स्लरी बनवायची आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, तर सेमी थिक कन्सिस्टन्सीची इथे आपल्याला स्लरी बनवायची आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार झाली. आता चीज बॉल्स करण्यासाठी इथे मी मोझरेला चीज घेतलेला आहे. तुमच्याकडे जे कोणतं चीज असेल ते वापरू शकता. चीज क्यूब असेल तर किसून घालू शकता किंवा त्याचे लहान लहान क्यूब करूनही घेतलात तरीही चालेल. चीज बॉल्ससाठीचं मिश्रण तयार आहे, कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार आहे, चीज तयार आहे, ब्रेड क्रम्स तयार आहे. आता आपण लगेचच चीज बॉल्स बनवायला घेऊया. हाताला अगदी थोडं तेल लावायचं आहे. मिश्रणातील छोटासा गोळा घ्यायचा आहे, थोडंसं गोल करायचं आहे, मध्ये कॅव्हिटी म्हणजे अशी थोडी पोकळी करायची आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा चीज घालायचा आहे आणि हलक्या हाताने याला बंद करून घ्यायचं आहे. सहज हे बंद होतं, तुम्ही बघू शकताय. आता याला हातावरती गोल गोल फिरवून एकसारखं करून घ्यायचं आहे. मस्त असा बॉल तयार होतो. एकदा करायला घेतलं ना, हे झटपट तयार होतात. आता याच पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेते. सुरुवातीला एकदाच हाताला तेल लावून घ्यायचं, परत हाताला तेल लावण्याची गरज पडत नाही, कारण हे मिश्रण अजिबात हाताला चिटकत नाही. तर इथे मी काही चीज बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. अजून थोडे शिल्लक राहिलेले आहेत, ते नंतर करते. तर इथे आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरीही तयार आहे. कॉर्नफ्लॉवर तळाला बसलं जातं, म्हणून याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम्स तयार आहेत. आता हे पटकन चीज बॉल्स कोट करून घेऊयात. तर चीज बॉल्स घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचं आहे, अलगद उचलून घ्यायचं आहे आणि ब्रेडच्या क्रम्समध्ये घालून याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे. आता हे ब्रेड क्रम्स कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगते. तर ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला, व्हीट ब्रेड घेतला तरीही चालेल. त्याचे तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून त्याला बारीक करून घ्यायचं आहे. ब्रेड क्रम्स तयार. पण हे ब्रेड क्रम्स मार्केटसारखं कुरकुरीत व्हावेत म्हणून मी कढईत याला भाजून घेतलेलं आहे. तेल, तूप काहीच घालायचं नाही, तर फक्त भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर वापरायला घ्यायचं. मार्केटमध्ये मिळतात अगदी तसे
कुरकुरीत ब्रेड क्रम्स घरी तयार होतात. चीज बॉल्स कोट करत असताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायची नाही, सेमी कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे. आता याच पद्धतीने मी सगळे चीज बॉल्स कोट करून घेते. तुम्ही हवं तर याला डबल कोटिंगही करून घेऊ शकता. डबल कोट कसं करायचं तर चीज बॉल्स स्लरीमध्ये डीप करायचं, नंतर ब्रेड क्रम्समध्ये कोट करायचं, परत एकदा याला स्लरीमध्ये डीप करायचं आणि परत एकदा ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचं. याने हे अतिशय क्रिस्पी होतात. तुम्हाला जर चीज बॉल्स जास्त क्रिस्पी हवे असतील तर डबल कोट करा. इथे मी सिंगलच कोट केलेला आहे. तर इथे मी काही चीज बॉल्स कोट करून घेतलेले आहेत. आता हे चीज बॉल्स आपण तळून घेऊया. चीज बॉल्स तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं. फक्त धूर येईल इतपत कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं नाही. एका वेळेला मावतील तितकेच चीज बॉल्स यामध्ये घालायचे आहेत आणि मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. कमी गरम तेलामध्ये हे तळला तर ते तेलकट होतील आणि खूप कडकडीत तेलामध्ये तळले तर वरून तर ते पटकन करपले जातील आणि चवीला चांगले लागणार नाहीत. म्हणून चांगल्या गरम तेलामध्ये मध्यम आचेवरती हे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत, सोनेरी रंगावरती येईपर्यंत. लक्षात ठेवा, हे चीज बॉल्स आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत. चमच्याने याला असं गोल गोल फिरवत आपण सोनेरी रंगावरती येईपर्यंत हे चीज बॉल्स तळून घेऊ. या पद्धतीने हे चीज बॉल्स आपण मस्त सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊ. छान कुरकुरीत होतात, आत मस्त चीज मेल्ट होतं, चवीला अप्रतिम लागतात. तळून झाले की एका जाळीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आणि गरमागरम सर्व करायचे. सगळे चीज बॉल्स याच पद्धतीने तळून घेतले. किती मस्त चीज बॉल्स दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. आता यातील एक चीज बॉल्स मी तुम्हाला फोडून दाखवते की आतून किती छान चीज मेल्ट झालेला आहे. चवीला तर खूप मस्त लागतात. यामध्ये आपण मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरीपूड घातलेला आहे, त्यामुळे थोडी थोडी पिझ्झासारखी चव येते. त्यामुळे मुलांनाही खूप आवडतात. अगदी सुबक, सुंदर, चवदार चीज बॉल्स तयार झालेले आहेत. चीजही किती छान मेल्ट झालेला आहे, रंगीबिरंगी दिसतंय, तुम्ही बघू शकताय. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.